महाराष्ट्रातील भावी ITI प्रशिक्षणार्थी तसेच त्यांच्या पालकांना माझा CSN ITIANS या यूट्यूब चॅनलच्या वतीने नमस्कार. मागे आपण एक शॉर्ट व्हिडिओ बघितला 14 मिनिटाचा, ज्याच्यामध्ये एक बेसिक माहिती आपण घेतली ITIच्या ॲडमिशनच्या संदर्भात. 17/2025 ॲडमिशन सुरू झालेले आहेत. मागच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये बरेच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातमधल्या विद्यार्थ्यांनी, ज्यांचं 10वी झालेलं आहे, 12वी झालेलं आहे, त्यांनी ITIमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेले आहेत. साधारण हा आकडा जो आहे, हा आकडा एक असा प्राथमिक अंदाज आहे, एक वृत्तपत्राच्या अंदाजानुसार तो 1 लाखच्या आसपास गेलेला आहे. साधारण 1 लाखच्या आसपास तो गेलेला आहे. म्हणजेच तो काहीतरी एक अप्रॉक्सिमेटली 99,567 असा काहीतरी होता. म्हणजेच तो अप्रॉक्सिमेट 1 लाखच्या आसपास गेलेला आहे. तर अशा रीतीनं महाराष्ट्रामध्ये जे काही आता ITIच्या संदर्भात जे काही कल वाढलेला आहे तो आपल्याला ह्या आकड्यामधून स्पष्ट दिसत आहे. ठीक आहे. तर त्याचमुळे आपल्याला आता हे बंधनकारक होतं की ॲडमिशन्स घेताना आपल्याला योग्य ट्रेड, योग्य ITI, त्याचबरोबर आपल्या आवडीनुसार ट्रेड कसा मिळवायचा यासाठी काय केलं पाहिजे हे आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण बेसिक माहिती बघितली की तारखा काय काय असणार महत्त्वाच्या, त्यानंतर रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहे, फॉर्म कन्फर्मेशन कधी करायचं आहे आणि फर्स्ट म्हणजेच पहिली प्रवेश फेरी कधी असणार आहे. तर सुरुवातीला DVETने म्हणजे संचालनालयाने पहिलेच क्लिअर केलं होतं की जोपर्यंत आपल्याला 10वीच्या मार्कशीट्स तसेच 12वीचं पुढील वेळापत्रक कळत नाही तोपर्यंत आपण निश्चित अशा तारखा डिस्क्लोज करणार नाही. आज त्यांच्यासमोर हे सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे. 11वी तसेच डिप्लोमा डिग्रीज ह्याला ॲडमिशन्स घेण्यासाठीचं वेळापत्रक त्यांना प्राप्त झालेलं आहे. मार्कशीट 10वीच्या आता बऱ्यापैकी डिस्ट्रीब्युशनचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळं संचालनालयाने आता निश्चित अशा तारखांचं वेळापत्रक आपल्या समोर दिलेलं आहे. तर हे साधारण 4 जुलैला पडलेलं वेळापत्रक आहे, जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. ठीक आहे. हे ते वेळापत्रकचं नोटिफिकेशन आहे. आता हे एवढं डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही. असंच याच्यामधला जो क्रक्स पार्ट आहे, जे काही आपल्याला महत्त्वाचं आहे तेवढंच मी आपण आपल्या PPTच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. कारण तुमच्यातले जे काही बंटी बबली जे असतात त्यांना शॉर्टमध्ये रील्स बघायची सवय झालेली आहे, म्हणून आपण तेच साधण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर ही PPT पूर्ण एक्सप्लेन न करता आपण आपल्या PowerPoint प्रेझेंटेशनकडे वळूयात. तर काय आहे या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, जे आत्ता 4 जूनला पडलेलं आहे. तर ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे, म्हणजेच की याचं काय टेंटेटिव्ह वेळ असणार आहे. म्हणजे जे काही आता रजिस्ट्रेशन करायचं असेल कुणाला, ज्यांनी आणखी कोणी रजिस्ट्रेशन केलं नाही, रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे ॲडमिशनसाठी, तर त्याचा टायमिंग काय असणार आहे, किती तारखेपासून तर कधीपर्यंत तो व्हॅलिड असणार आहे किंवा भरू शकणार आहे रजिस्ट्रेशन फॉर्म. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढची स्टेप असते की प्रवेश अर्ज निश्चित करणे, म्हणजे हेच रजिस्ट्रेशन फॉर्मचं कन्फर्मेशन करणे की नाही बाबा मी रजिस्ट्रेशन केलं आहे, मला कन्फर्म ITIला ॲडमिशन घ्यायचीच आहे. तर हे कन्फर्मेशनची एक प्रोसेस असते. त्यानंतर पुढची काय प्रोसेस असणार आहे, पहिल्या प्रवेश फेरीसाठी, म्हणजे आता मी रजिस्ट्रेशन केलं आहे, कन्फर्मेशनसुद्धा केलं आहे की मला ITIला ॲडमिशन घ्यायची आहे. तर ज्यावेळेला फर्स्ट कॅप राऊंड म्हणजे पहिली प्रवेश फेरी सुरू होणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला व्यवसाय, ठीक आहे, व्यवसाय म्हणजेच काय तर ट्रेड, ITIमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड असतात ते ट्रेड निवडायचं आहे. त्याचबरोबर त्या ट्रेडच्या बरोबर कुठला ITI, ठीक आहे, म्हणजेच ट्रेड आणि तत्संबंधित त्या संबंधीचा ITI, कुठला ITI आणि कुठला ट्रेड, म्हणजेच किंवा माझा फेवरेट ट्रेड कोणता आहे तो मी निवडणार आणि तो कुठल्या ITIत मला पाहिजे ते मी 2 ऑप्शन असे फिक्स करणार. उदाहरण जर सांगायचं झालं की मी छत्रपती संभाजीनगरचा एक ITI असेल, तिथला मला फिटर ट्रेड घ्यायचा आहे, किंवा मग मला तिथला OMT ट्रेड घ्यायचा आहे, किंवा मग मला तिथला इलेक्ट्रिशियन, प्लंबर असा ट्रेड घ्यायचा आहे, तर तुम्हाला तिथला तो ट्रेड, ठीक आहे, आणि ते संबंधित ITI असं 2 जे विकल्प आहेत ते तुम्हाला निवडायचे आहेत. ठीक आहे. ती पुढची 3rd स्टेप असणार आहे. या 3rd स्टेपनंतर फर्स्ट म्हणजे तुम्ही आता सगळ्यांनी महाराष्ट्रभरातले सगळे विद्यार्थी हे प्रोसेस पार पाडतील, आपले आपले विकल्प म्हणजेच प्रिफरन्स, ट्रेड प्रिफरन्स, ITI प्रिफरन्स देतील.
त्यानंतर पुढची मग काय असणार आहे, ही एकदा प्रेफरन्स यादी फिक्स झाली त्यानंतर मग संचालनालय म्हणजे डायरेक्टरेट काय करणार, प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजे फर्स्ट मेरिट लिस्ट प्रसिद्ध करणार. तर ती कधी प्रसिद्ध करणार, ती तारीख यांनी या वेळापत्रकात दिलेली आहे. नेक्स्ट काय असणार, गुणवत्ता यादीबाबत हरकती म्हणजे ही जी मेरिट लिस्ट त्यांनी डिस्प्ले केली तर त्या बाबतीमध्ये काय, तर गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदवणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे. म्हणजे ज्याला कोणाला असं वाटतं की बाबा मेरिट लिस्टमध्ये काहीतरी थोडाफार माझ्या मते मला आक्षेप आहे की माझा नंबर पुढे पाहिजे होता, माझ्या अगोदर जो दिलेला आहे त्याला कमी पर्सेंटेज पण तो पुढे गेला आहे, किंवा मग काही तुमच्याकडे एखादा असा व्हॅलिड पॉईंट असला त्यानुसार तुमचं म्हणणं आहे की माझं मेरिट अवक्या जागेवरून यापेक्षा वरी असावा, तर त्याबाबत पण एक ते आक्षेप नोंदवण्यासाठीची हरकती चा एक फॉर्मॅट देणार आणि तुम्ही ते रेज करू शकणार. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरताय त्याच्यामध्ये तुम्हाला असं आढळलं की बाबा मला काहीतरी चेंजेस करायचे आहेत तुमच्या त्या माहितीमध्ये, तर त्यासाठी सुद्धा ती विंडो तुमच्यासाठी ओपन करणार. ठीक आहे. नंतर मग काय, हे सगळं फिक्स झालं त्याच्यानंतर मग अंतिम गुणवत्ता यादी ते फिक्स करणार, ज्याच्यामध्ये फायनल मेरिट लिस्ट ते म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट पूर्ण पब्लिश करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, फर्स्ट प्रवेश फेरी म्हणजे आता फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाली की मग त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला जे कुठलं ट्रेड, जे कुठलं ITI तुम्हाला अलॉट झाले तिथे मग त्या पहिल्या कॅपराऊंडमध्ये तुम्हाला तिथे प्रवेश घेण्यासाठीची प्रोसेस पार पाडणार आहे. सपोज तुमचा आता एखाद्या ITIला फिटर किंवा मग XYZ जो कोणता तुम्ही तो ट्रेड टाकलेला आहे प्रिफरन्स यादीमध्ये, तिथे तुमचा नंबर लागला आहे. मग तुमच्यासमोर ऑप्शन आहे तिथे जायचं, ॲडमिशन घ्यायची, किंवा मग नाही मला दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा इथे ट्राय करायचं म्हणजे सेकंड कॅपराऊंडसाठी तुम्ही ट्राय करणार. सेकंड कॅपराऊंडमध्ये मग त्याची काय डेट्स असणार आहे टेंटेटिव्ह ते यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, तर इतर महत्त्वाच्या तारखा आणि प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे हे या आपण PPTमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट काय, आता जे हे नोटिफिकेशन पडलं आहे ते कशा बाबतीतलं आहे, तर प्रवेशाचे वेळापत्रक. ठीक आहे. त्यातली पहिला टप्पा म्हणजे स्टेप 1 काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे. तर तो कधी ते कधी भरणार तुम्ही, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला किती टाईम दिलेला आहे, 15 मे 2025 पासून तर 26 जून 2025. म्हणजे ज्या कोणाचा फॉर्म भरायचा राहून गेलेला असेल की बाबा मला रजिस्ट्रेशन करायचं होतं पण माझं झालं नाही, मला लक्षात नव्हतं किंवा मला माहिती नव्हतं, तर तशांसाठी एक पुन्हा संधी ही असणार आहे. तर कधीपर्यंत असणार ती 26 जूनपर्यंत. तर जे कोणी तुमचे मित्रमंडळी नातेवाईक वगैरे असतील त्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन करून ITIला ॲडमिशनसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे. स्टेप सेकंड काय, तर बाबा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे आता त्यांची पुढची स्टेप काय असणार की खरंच मला ॲडमिशन घ्यायची आहे का, तर त्यासाठीचं कन्फर्मेशन काय करायचं आहे, कन्फर्मेशन प्रवेश अर्ज कन्फर्मेशन करणे. जवळील कुठलीही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर भेट देऊन 15 मे 2025 पासून तर 27 जून 2025 म्हणजेच या कालावधी तुम्हाला कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्ही कुठे बाहेर करू शकता, इंटरनेट कॅफेवर किंवा स्वतः घरी लॅपटॉप PC तुमच्या सिस्टीमवरती भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. पण कन्फर्मेशन तुम्हाला जवळचे कुठल्या तरी ITIमध्ये जाऊन करायचं आहे की नाही बाबा खरंच मी माझ्या ITIमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितो आणि मी माझे सर्व मूळ कागदपत्र हे सोबत घेऊन तिथल्या ITIमध्ये व्हेरिफिकेशन करणार आणि ते कन्फर्मेशन करून घेणार. आणि ते कन्फर्मेशनसाठीची टेंटेटिव्ह काय आहे त्यांनी वेळ दिलेली आहे 15 मे ते 27 जून दरम्यान तुम्ही हे प्रोसेस करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट तिसरी स्टेप काय आहे, तर प्रवेश प्रक्रियेसाठी हवे असलेले कॉलेज. म्हणजेच बाबा आता मला मी जसं तुम्हाला म्हटलं की जी मेन स्टेप आहे ती ही आहे थर्ड स्टेप. तुमचा ITI कशामध्ये होणार किंवा तुम्हाला कुठल्या ITIची निवड करावी लागणार किंवा तुम्हाला कोणत्या ट्रेडमध्ये इंटरेस्ट आहे ते ह्या ठिकाणी तुम्हाला सगळं विचारपूर्वक निर्णय घेऊन ही प्रोसेस पार पाडायची आहे. तर याच्यामध्ये मला 2-3 पॉईंट्स असे सांगायचे आहेत की पहिला पॉईंट असा की ट्रेड कसा निवडावा. ठीक आहे. सेकंड पॉईंट असा की ITI कसं निवडावं. तिसरा पॉईंट असा की बाबा मला काय फायदा होईल, म्हणजे सगळ्यात बेनिफिशियल ट्रेड कोणता किंवा मला सोयीस्कर ट्रेड कोणता असेल
साहजिकच आहे, मला कोणती मुलगी सूट होईल लग्न करण्यासाठी, मला कोणता मुलगा सूट होईल लग्न करण्यासाठी, जोडीदार जो असणार आहे तो आपण विचारपूर्वक निवडतो. तसं आता हे आयुष्य असणार तुमचं पूर्ण, तुमची जी काही रोजीरोटी राहणार आहे ते सगळं ह्यावरती डिपेंड राहणार आहे. म्हणून हे निवडायचे कसे या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये आपण व्हिडिओज तयार करणार आहोत. जे काही 84 ते 85 ट्रेड पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ITIs मध्ये शिकवले जातात, मग ते प्रायव्हेट ITI असतील किंवा गव्हर्नमेंट ITI असतील. ठीक आहे, ह्या सर्व ITIs मध्ये जे काही ट्रेड कव्हर केले जातात, हे 84 ते 85 ITI ट्रेड्सची आपण एक सिरीजच पूर्ण घेऊन येणार आहोत. बेसिक माहिती पूर्ण, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळेल. तर त्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या आपण काय बघणार आहोत, ट्रेड कसा निवडायचा. महाराष्ट्रभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर असलेले हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे. ते आम्ही तुमच्यासाठी सोपं कसं करून द्यायचं आहे त्यासाठी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर तो व्हिडिओ काय असणार आहे, ट्रेड संबंधीचा आणि ITI संबंधीचा. म्हणजे आणखी दुसरी गोष्ट की पालकांमध्ये पण ही संभ्रमावस्था बघायला मिळालेली आहे की माझ्या मुलासाठी मुलीसाठी कुठला ट्रेड योग्य ठरेल, नोकरी कोणत्या ट्रेडमध्ये लवकर लागेल, माझा मुलगा किंवा मुलगी कुठल्या ट्रेडमध्ये योग्यरित्या अभ्यास करून पास होऊ शकेल. या सर्व एक ना अनेक प्रश्नांसाठी आपण हा व्हिडिओ घेऊन देणार आहोत. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की या स्टेप 3 साठी बरंच काम आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, तर बघा, तिसरी स्टेप जी होती की ट्रेड निवडणे, व्यवसाय निवडणे आणि ITI निवडणे, ही तिसऱ्या स्टेपसाठी त्यांनी टाईमलाईन काय दिलेली आहे, तर 26 मे पासून तर 27 जूनपर्यंत, 26 मे ते 27 जून दरम्यान तुम्हाला पहिल्या प्रवेश फेरीसाठी हे ट्रेड प्रिफरन्स द्यायचे आहेत आणि ITIचे प्रिफरन्स द्यायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट काय असणार आहे, स्टेप 4. स्टेप 4 काय असणार आहे, प्राथमिक गुणवत्ता यादी. तुम्ही तुमचे प्रिफरन्स दिलेत, तुम्ही तुमचा व्यवसाय त्याचबरोबर ITIचा प्रिफरन्स दिलाय. मग सगळ्या गोष्टींची पूर्ण मांडणी करताना DVT काय करणार, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ज्या ज्या ITIs आहेत अवेलेबल, त्या अवेलेबल ITIs मधल्या सीट्स तुमच्या ट्रेड प्रिफरन्सनुसार, तुमच्या मार्क्सनुसार कोणते अलॉटमेंट झालेले आहे हे तुम्हाला SMS द्वारे कळवणार. काय करणार, पहिली प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजे फर्स्ट मेरिट लिस्ट ही जाहीर करणार. कारण महाराष्ट्रभरातले प्रत्येक रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी त्यांचे प्रिफरन्स देणार, ट्रेड प्रिफरन्स देणार, ITI प्रिफरन्स देणार आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित डेटा गोळा करून त्यांच्या मार्क्सच्या नुसार मेरिट डिसाईड करणार. मेरिटनुसार त्यांना ट्रेड कोणतं अलॉट झाले हे SMS द्वारे कळवणार. आणि हे कधी कळणार, तर 30 जूनच्या दरम्यान कळणार तुम्हाला. ठीक आहे, या टेंटेटिव्ह तारखा आहेत. ठीक आहे, 30 जूनला तुम्हाला कळेल की तुमचा कुठल्या ट्रेडला आणि कुठल्या ITIला नंबर लागलाय 30 जूनला. त्यानंतर 5वी स्टेप काय असणार आहे, तर गुणवत्ता यादीमध्ये आक्षेप असल्यास तो नोंदविणे आणि फॉर्ममध्ये काही निवडक त्रुटी किंवा एडिट करणे किंवा बदल करणे. तर या 2 पार्ट्स आहेत बघा. काय आहेत, 2 पार्ट्स आहेत. पहिला पार्ट काय, तर ही जी काही 4थ्या स्टेपमधली मेरिट यादी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की बा मला मार्क जास्त होते किंवा माझा मेरिट जास्त होता पण माझ्याऐवजी दुसऱ्याला घेतलंय, तर याबाबत तुम्ही एक आक्षेप नोंदवू शकता. हा पहिला पार्ट. ठीक आहे, पण त्याचबरोबर ॲडमिशन, जसं की दुसरा पार्ट काय आहे, जो काही रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही भरला होता त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी अडचणी आढळल्यात की नाही बाबा मला काहीतरी माझं स्पेलिंग, नावाचं स्पेलिंग, वडिलाचं नावाचं स्पेलिंग असेल, ॲड्रेस असेल किंवा मोबाईल नंबर असेल, मोबाईल नंबर तर नाही पण मग बेसिक ज्या बाकीचे स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा ॲड्रेस मिस्टेक असतील त्या करेक्शन करण्यासाठी तुम्हाला 30 जून ते 1 जुलै या दरम्यान टाईम दिलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या 2 गोष्टी करू शकता. काय, तर आक्षेप नोंदवू शकता मेरिट लिस्टवरती, आणि दुसरा काय, तर रजिस्ट्रेशन फॉर्म आणि जो काही तुमचा ॲडमिशन फॉर्म आहे त्याच्यामध्ये काही एडिट बदल करू शकता. ठीक आहे, ही झाली 5वी स्टेप. नेक्स्ट काय आहे, तर हे सगळं आक्षेप वगैरे नोंदवून झाले तर फायनल 5वी स्टेप असणार आहे अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट.
DVT काय करणार, सर्व महाराष्ट्रभरातून सगळ्यांचे आक्षेप किंवा मग इतर फॉर्म संबंधीचे काही एडिट गोळा करणार आणि ते सगळे गोळा झाले त्याच्यानंतर मग पुन्हा एक फायनल मेरिट लिस्ट डिसाईड करणार. सगळ्यांचे फीडबॅक आले त्यानंतर त्यांना डिसाईड करता येईल की बा चला डेटा आलेला जो काही आहे तो सगळा व्हेरीफाईड आहे आणि करेक्ट आहे. त्या करेक्ट डेटाच्या बेसवर ते काय करणार, ऑफिशियल वेबसाईटवर ती आता अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार आणि त्याचबरोबर उमेदवारांना SMS द्वारे सुद्धा कळवणार. जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी मोबाईल नंबर दिलेला असतो त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला SMS येणार की बाबा 3 जुलैला तो SMS येणार कुठल्या ट्रेडला आणि कुठल्या ITIला तुमचा नंबर लागला आहे. मग हाच यो बंड्या बघणार. पहिले आता इकडं असं नोटीस बोर्डवर जाऊन बघायचा. म्हणजे नोटीस बोर्डवर पण अजूनही लावले जातात त्या ITIजमध्ये कुठल्या विद्यार्थ्याचं कुठल्या ट्रेडला सिलेक्शन झालं अशा याद्या लावल्या जातात. पण त्याचबरोबर आता डिजिटली सुविधा भरपूर वाढलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला SMS जो काही मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेला देणार त्यावरती सुद्धा तो SMS येणार आहे. तर ही आहे 5वी स्टेप. ठीक आहे. तर ह्या 5व्या स्टेपनंतर दुसरं काय करणार मग आता फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर पहिली प्रवेश फेरी. ठीक आहे. प्रवेश निश्चिती म्हणजे तुम्हाला असं वाटतंय पहिल्या प्रवेश फेरीमध्ये मला माझा आवडीचा ट्रेड मिळाला आहे आणि जिथे त्या ITIला पाहिजे त्याच ITIला मिळाला आहे असं तेव्हा तुमचं समाधान होईल. त्यावेळेला तुम्ही काय करणार, सगळे डॉक्युमेंट गोळा करणार आणि त्याच पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे. म्हणजेच 10 जुलै ते 15 जुलै दरम्यान हे सगळं प्रवेशची प्रोसेस पार पाडली जाणार. 10 जुलैपासून तर 15 जुलैपर्यंत जी फायनल मेरिट लिस्ट जाहीर होणार त्याच्यामध्ये तुम्हाला जो ट्रेड मिळणार तुमचं जर का समाधान झालं असेल की माझा आवडीचा ट्रेड किंवा माझा जो काही ट्रेड पाहिजे तुम्हाला तो मिळाला आहे आणि पाहिजे त्या ITIला मिळाला तर मग तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सगळे घेणार आणि त्या ITIला जाऊन ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करणार. ठीक आहे. हेच या पहिली प्रवेश फेरीमध्ये प्रवेश निश्चितमध्ये तुम्हाला करायचं आहे आणि त्याचा टाईमलाईन काय असणार आहे तर 10 जुलै ते येणारा 15 जुलै म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये हे 5 दिवस ती प्रोसेस चालणार आहे. नेक्स्ट काय तर मग अशाच प्रमाणे ही जी काही आता पहिल्या प्रवेश फेरीची आपण डिटेल गोष्ट बघितली की पहिली प्रवेश फेरीमध्ये तुम्ही तुमचे ट्रेड टाकणार. ठीक आहे. पहिलं काय करणार तुम्ही ट्रेड ITI तुमचं ते प्रिफरन्स देणार. त्याच्यानंतर आक्षेप किंवा मग फॉर्ममध्ये काही जर का तुम्हाला करेक्शन्स असतील तर ते नोंदवण्यासाठी DVT तेवढा एक टाईमलाईन देणार. एकदा का ते आक्षेप वगैरे सगळे नोंदवणं झाले त्याच्यानंतर तिसरा जो स्टेप आहे ती काय असणार तर फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर करणार DVT आणि फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या त्या SMS वरती कळणार की कुठे तुमचा नंबर लागला आहे आणि कुठल्या ITIला लागला आहे. मग तुम्ही ते बघणार त्या ITIमध्ये जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही ॲडमिशन घेणार अदरवाईज नेक्स्ट राऊंडसाठी तुम्ही ट्राय करणार. मग असेच म्हणजे काय मग दुसरी प्रवेश फेरीची प्रोसेस पार पडली जाईल, तिसरी प्रवेश फेरीची प्रोसेस पार पडली जाईल, नंतर चौथी प्रवेश फेरी आणि सर्वात शेवटी समुपदेशन फेरी. फेरी म्हणजेच स्पॉट ॲडमिशन म्हणजे ज्या काही जागा शेवटच्या राऊंडला शिल्लक राहिलेल्या आहेत त्या डायरेक्ट स्पॉट ॲडमिशनमध्ये तुमच्यासमोर उपलब्ध करून दिल्या जाणार. मग त्या ITIत कुठल्या ट्रेडच्या जागा खाली आहेत त्या तुमच्यासमोर मांडल्या जाणार आणि तुम्हाला जो काही ट्रेड त्या समोर ठेवलेल्या सीट्स असतील त्यामध्ये तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला तो निवडता येणार. ठीक आहे. तर ही अशी एक प्रोसेस असणार आहे. फर्स्ट राऊंड आपण समजून घेतला, सेकंड राऊंडला सेम प्रोसेस राहणार, थर्ड राऊंडला आणि फोर्थ राऊंडला सेम प्रोसेस राहणार. सर्वात शेवटी उरलेल्या जागा ज्या असणार आहे त्या जागांमध्ये तुमच्यासमोर सगळं ओपन ठेवलं जाईल. स्पॉट ॲडमिशनचं एक स्पेशल डेट डिक्लेअर होतील त्या तारखेला तुम्ही त्या ITIमध्ये जाऊन बघायचं की बाबा कुठल्या ITIला कुठल्या ट्रेड खाली आहेत आणि मग स्पॉट ॲडमिशन तिथे जाऊन घ्यायची आहे आणि ते पण सुद्धा मेरिटनुसार डिसाईड होणार. ठीक आहे. तर अशा रीतीनं आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलं आहे की DVTने जे काही आता फायनल वेळापत्रक जाहीर केलेलं आहे त्यानुसार येणाऱ्या काही 1-1.5 महिन्यामध्ये ही प्रोसेस ॲडमिशनची पार पाडली जाणार आहे. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी आताच विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ट्रेड निवडीसंबंधी त्याचबरोबर ITI निवडीसंबंधी सगळा एकदा अभ्यास करायचा आहे. इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ITIचं ते सगळं DVTच्या वेबसाईटवरती आहे. DVTची वेबसाईट ही admission.dvet.gov.in ह्या वेबसाईटवरती सगळा डेटा DVTने अपलोड केलेला आहे. माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी या ऑथेंटिक वेबसाईटला नक्की भेट द्या. शासन तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील त्यासंबंधी पूर्ण कटिबद्धपणे सगळ्या गोष्टी पारदर्शक पार पाडाव्यात यासाठी सगळ्या गोष्टी इथे
मांडत आहे. या सगळ्या डेटा हा तुमच्या माझ्यासाठी उपलब्ध आहे, म्हणून तुम्ही एकदा बघून त्यानंतर अभ्यास करूनच पुढचा निर्णय घ्यायचा आहे. तुमच्या मदतीला आम्ही राहूच. येणाऱ्या काळामध्ये असे अनेक व्हिडिओ टाकण्याचे आमची प्रयत्न राहतील. तरी तुमच्या पद्धतीने तुम्ही आम्हाला काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे आम्ही त्यानुसार तसा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर त्याचबरोबर एक सांगायचं तात्पर्य की आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा एक आहे की ज्यामध्ये प्रत्येक ॲडव्हर्टाईजमेंट ज्या काही ॲडव्हर्टाईजमेंट निघतात, मग त्या गव्हर्नमेंटच्या असो, गव्हर्नमेंटच्या भरतीसंबंधी असो की प्रायव्हेट इंडस्ट्री संबंधीच्या असो, या सगळ्यांचे व्हिडिओ करणं शक्य नाही होत. मग अशा वेळेला आपण काय करतो, डायरेक्ट पोस्ट आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो. तर आपल्या या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. बऱ्यापैकी सगळ्यांचं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फेमस आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या ITI वर्गाला 10वी ज्यांचं झालं आहे त्यांना आता हे नवीन एक ॲप सगळ्यांनी नक्की आपल्या मोबाईलमध्ये ठेवायचं आहे, कारण करिअर संबंधी सगळ्या माहिती आजकाल या टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळतात. ह्याच टेलिग्राम चॅनलवरती आपलं चॅनल असणार आहे CSN ITNs नावाने, ज्याचा लोगो हाच आहे. एखाद्या वेळेला जर का तुम्हाला ते सापडत नसेल तर आम्ही इथे QR कोड पण तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. हा QR कोड तुम्ही स्कॅन करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, ज्यावरती तुम्हाला ज्या काही गव्हर्नमेंटच्या ॲडव्हर्टाईजमेंट असतील त्या बघायला मिळत जातील लेटेस्टवाल्या. त्याचबरोबर प्रायव्हेटच्या पण काही वॅकन्सी ज्या असतील त्या पण बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल सध्या तुम्ही ज्यावर व्हिडिओ बघताय त्याचासुद्धा एक QR कोड आपण इथे दिलेला आहे. सगळ्यांनी या मराठी यूट्यूब चॅनलला पुढे नेण्यासाठी सहकार्य करायचं आहे, की ज्यामध्ये आपण येणाऱ्या काळात मराठी माणसाचा इंडस्ट्रीमधला, महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळातलं आघाडीचं राज्य राहणार आहे आणि किंबहुना आहे. आणि सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारं राज्यसुद्धा आज रोजी महाराष्ट्र आहे. तर ह्याच महाराष्ट्राच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये दुर्दैवानं जे काही फ्रंट लाईन्स आहेत त्यावरती इतर बाकीचे नॉन मराठी लोक आज बघायला मिळत आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला कुठलाच द्वेष नाही, पण मराठी माणसासाठी आम्ही नक्की येणाऱ्या काळात फ्रंट लाईनवरती काम करणार आहोत. हे चॅनल मराठी माणसांसाठी सुद्धा तितक्याच पोटतिडकीने काम करेल आणि तुम्हीसुद्धा या चॅनलला सबस्क्राईब आणि जॉईन करून या चॅनलला पुढे नेण्यासाठी सहकार्य कराल, हीच माफक अपेक्षा आहे. तर ठीक आहे, आपण आज या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी नक्की या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, हीच विनंती. धन्यवाद.